संघ आपण सर्व पाहत आहात. आमच्या पाठीमाग ऐरावत इथं प्रगट झालेला आहे. मंथनामध्ये, समुद्र मंथनामध्ये वेगळी वेगळी 14 रत्न निघाली. त्यातून हा ऐरावती निघालेला होता, जो तसा इंद्राला प्राप्त झाला. तसा तो ऐरावत, त्याला आम्ही नाव दिलं इथे की हा आमचा हत्ती झाला. या हरे कृष्ण आंदोलनाचा हत्ती झालेला आहे. या हत्तीला दान देणारे पेठा संस्थेचे आम्ही फार आभारी आहोत. जास्त काही हत्ती आतापर्यंत बनलेले नाहीत, पण महाराष्ट्रामधला हा पहिला किंवा दुसराच हत्ती आहे. आणि तोही पोहोचला पंढरपूर धामामध्ये. या पंढरीच्या वैभवामध्ये वाढ करणार आहे. आमचा भूवैकुंठ प्रकल्प इथे बनतोय, तिथे वैभवाची आवश्यकता आहे. तेव्हा हा ऐरावत हत्ती त्या वैभवामध्ये भर टाकणार आहे. तेव्हा या गोष्टीचा मला फार आनंद आहे, हर्ष आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. असे भगवंत सर्व आकर्षक आहेतच. य कर्षती स कृष्ण, हा तो कृष्ण जो सर्वांना आकृष्ट करतो. आणि आपण सर्व तसे या हत्तीमुळे थोडे आकर्षित होतो. या हत्तीला बनवणारे जे भगवंत आहेत, भगवंताच्या सृष्टीमध्ये हत्ती एक विशेष विलक्षण अशी सृष्टी आहे. सर्वात मोठ्या जीवामध्ये, प्राण्यामध्ये हत्ती नंबर 1. पंढरपूर धाम मध्ये जसा हा हत्ती आपण येतो, तसं आपले जेवढे काही धाम आहेत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं उभं राहणार. सुरुवात झालेली आहे. तेव्हा हळूहळू हत्तींची संख्या वाढू शकते. यामध्ये या प्राण्यांचं रक्षण किंवा सुरक्षा हाही विचार या पाठीमाग आहेच. त्यांना आपण त्रास देऊ नये, जीवावरती दया करा. हे सायन्स अँड रिलिजनचं एक समीकरण होत आहे, किंवा सिंथेसिस ऑफ सायन्स अँड रिलिजन. जवळ हत्तीसारखा हत्ती, पण इतरांना त्रास वगैरे न देणारा हत्ती. तसा हा वाईल्ड ॲनिमल इथं माइल्ड होणार आहे. गुरुजी, आषाढी जवळ येते, लाखो वारकरी पंढरपूरला येतात, त्याबद्दल काय? हत्ती पण आलेला आहे आणि वारकरी पण येत आहेत. काही दिवसामध्येच भगवंत झोपी जाणार आहेत. हे जी आषाढी एकादशी म्हणजेच शयनी एकादशी, चातुर्मासाची सुरुवात शयनी एकादशीने होते. भगवंत झोपी जातात शयनी एकादशीच्या दिवशी. तेवढे जे लाखो भक्त सर्व भारतहून, महाराष्ट्राहून इथे येत आहेत, त्यांचा उद्देश असा की भगवंत झोपणे अगोदर आम्ही त्यांचं दर्शन करणार. या उद्देशानं हे लाखो वारकरी इथं येत आहेत. आणि त्यात बरेच जण इथं अर्थात राहतीलही. त्यांना दर्शन भेटेल, विठ्ठलाचं भेटो सर्वांना दर्शन भगवंताचं, ही यांची अशा अपेक्षा आहे. आणि ही आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ, आत्तापर्यंत अधिकतर महाराष्ट्रातले भक्त इथे येत असायचे, किंवा भारतातून काही ठिकाणचे. की आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, सर्व जगातल्या लोकांना पंढरपूरला आणत आहे. हे पंढरपूर आम्ही फक्त भारतभरच नाही तर जग प्रसिद्ध करणार आहोत. अशी प्रसिद्धी सर्वत्र व्हावी, या उद्देशानेही
या भूवैकुंठाची प्रकल्पाची स्थापना होत आहे आणि आम्ही वारीमध्ये आम्ही हरे कृष्ण भक्तही आपण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणत म्हणत आपण दिंडीमध्ये येतात. आम्ही येतोय हरे कृष्ण 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 हरे 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 राम